नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण येणाऱ्या एक्झामसाठीचं म्हणजे तुमची जी RTOची एक्झाम आहे या संडेला, त्याच्यामध्ये तुमचा टाईम मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे, कुठल्या सेक्शनला तुम्ही किती वेळ द्यायचा. ॲक्च्युली बघायला गेलं तर पेपर एकच आहे, मात्र त्याच्यामध्येच फक्त एक 4-5 सेक्शन इन्क्लूड केले, जसं की आपले बुद्धिमत्ता चाचणी आहे, सामान्य अध्ययन आहे, करंट अफेअर्स आहेत, इंजिनिअरिंग सिलेबस आहे, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन्स आहेत. तर हे सगळा सिलेबसमधला आता तुमचा सिलेक्टिव्ह जो अभ्यास झाला आहे आणि त्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण कसं टाईम मॅनेजमेंट करू शकतो त्यासाठी हे लेक्चर आहे. तर आपण पहिल्यांदा बघूत की तुमचा पेपर जो आहे हा 11 ते 12 असणार आहे, 1 तासाचा पेपर आहे. त्यानंतर पेपर सुरू झाल्यापासून तुम्ही पेपरला ॲक्च्युली 3 सेक्शनमध्ये किंवा 3 राऊंड्समध्ये डिवाईड करायचं आहे. फर्स्ट राऊंड म्हणजे आपण हे सगळं आपण आधी पण केलेलंच आहे, आपल्या आधीच्या एक्झाम्स ज्या होत्या त्यामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारचा पॅटर्न फॉलो केला आहे आणि चांगल्या पद्धतीने आपले स्कोअर पण आलेला आहे, आपले अटेम्प्ट पण त्यामुळे वाढले होते. तसंच आपण इथं पण फॉलो करू. तर राऊंड 1मध्ये तुम्ही एक अप्रॉक्सिमेटली 25 मिनिट्स द्यायचे आहेत आणि या 25 मिनिट्समध्ये जो आपला स्ट्रॉंगेस्ट सब्जेक्ट आहे दॅट इज आय गेस की आपल्या सगळ्यांचंच रिझनिंग एक पक्का असतो. त्यानंतर आपण करंट अफेअर वाचलेला असेलच, तर रिझनिंग आणि करंट अफेअर जेवढे क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील त्या पहिल्या एक 25 मिनिटामध्ये 25च्या आतच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. एक 22-23 मिनिटामध्ये सगळे झाले पाहिजेत. तर क्वेश्चन पेपरमध्ये आता हार्ड कॉपी असल्यामुळे सोपं आहे, तुम्ही प्रत्येक पान पटपट पलटून बघू शकता रिझनिंगचा कुठला क्वेश्चन आहे देन करंट अफेअरचा कुठला आहे. तर ते सगळे क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट करा. मग नियर अबाउट तुमचे 30 क्वेश्चन्स तरी अटेम्प्ट होतीलच. त्यानंतर 25 मिनिट होऊन गेले ना किंवा 25 मिनिटं कंप्लीट झाले की राऊंड 2 अटेम्प्ट झाला पाहिजे, म्हणजे 11:25ला तुमचा राऊंड 2 सुरू झाला पाहिजे आणि त्यामध्ये तुम्हाला 15च मिनटं द्यायचेत. आणि हा चॉईस तुमचा आहे की तुमचा इंजिनिअरिंग सब्जेक्टचं नॉलेज जर चांगला असेल ॲज कम्पेअर्ड टू जनरल सायन्स, जनरल स्टडीज, तर जनरल स्टडीज करण्याऐवजी तुम्ही इंजिनिअरिंगसाठी जर तुमचं इंजिनिअरिंग वीक असेल म्हणजे इंजिनिअरिंगचे टॉपिक्स जर वीक असतील तर ते राऊंड 2मध्ये करा, म्हणजे 15च मिनटं द्यायच्यात आपल्याला. जर तुमचं जनरल स्टडीज जर वीक असेल म्हणजे हिस्ट्री, पॉलिटी, जॉग्रफी, सायन्स ते सगळे जर टॉपिक तुमचे वीक असतील तर त्याला फक्त 15 मिनटं द्या, म्हणजे राऊंड 2मध्ये ते कवर होईल. आणि राऊंड 3 जो असेल हा 20 मिनिट्सचा राऊंड आहे. मग याच्यामध्ये तुमचा जो स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे जनरल स्टडीजमधला आणि इंजिनिअरिंग सब्जेक्टमधला, तर त्यापैकी कुठला तरी तुम्ही करा. म्हणजे जर तुम्ही राऊंड 2मध्ये जर इंजिनिअरिंग टॉपिक वीक आहेत म्हणून ते केले असतील तिथं, तर राऊंड 3मध्ये तुम्ही जनरल स्टडीजवरती म्हणजेच हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी याच्या टाईपचे जे क्वेश्चन असतात तर त्याच्यावरती फोकस ठेवून राऊंड 3 हा 20 मिनिट्सचा कंप्लीट करा. मग तुमचा 60 मिनिट इथं कवर होतील. ओके. आता याच्यामध्येच इंडस्ट्रियल रिफॉर्म्सचा जो पार्ट आहे हा तुम्ही राऊंड 2मध्येच इन्क्लूड करायचा आहे. म्हणजे जर तुम्हाला हा जनरल स्टडीज जर वीक असेल तुमचं तर जनरल स्टडीज आणि इंडस्ट्रियल रिफॉर्म्स हे तुम्ही 15 मिनिटामध्ये करायचे आहेत राऊंड 2मध्ये. आणि जर तुम्ही इंजिनिअरिंग टॉपिक जर घेत असाल राऊंड 2साठी तर त्याच्यामध्येच इंडस्ट्रियल रिफॉर्म्स पण करायचे आहेत. ओके. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही टाईम मॅनेजमेंट केलं तर नक्की तुमचा अटेम्प्ट एक नियर अबाउट फर्स्ट अटेम्प्टमध्ये म्हणजे फर्स्ट राऊंडमध्ये 30 क्वेश्चन्स होईल, सेकंड राऊंडमध्ये एक नियर अबाउट 20 क्वेश्चन्स आणि राऊंड 3मध्ये एक 25 क्वेश्चन अटेम्प्ट होऊ शकतात. त्यामुळे तुमचा जर स्टँडर्ड अटेम्प्ट म्हणाल तर स्टँडर्ड अटेम्प्ट या एक्झामसाठी आपण 60+ कन्सिडर करू शकतो. कारण आत्तापर्यंत जो पेपर होता आत्तापर्यंत म्हणजे 2011, 12, 13 तर ते जे पेपर होते ते एकदम इझी होते. मग त्याच्यामध्ये मुलांनी 60पेक्षा जास्त अटेम्प्ट केलेलेच आहेत. ओके. आणि फार इझी क्वेश्चन पेपर असतो आता आधीचा पॅटर्न जर बघितला तर. मात्र आता थोडेफार चेंज होतील, पण एक 60+ तुमचा अटेम्प्ट झाला पाहिजे. त्या दृष्टीने म्हणजे तो एक सेफ स्कोअर पकडला जाईल. म्हणजे तुम्हाला जर तुमचा स्कोअर जर 50 क्रॉस झाला तर इट कुड बी अ सेफ स्कोअर फॉर सिलेक्शन. ओके. मग 60+ तरी तुमचा अटेम्प्ट असावा आणि होऊ शकतो. आपण राऊंड 1मध्ये 30 अटेम्प्ट करणार आहे, त्यानंतर राऊंड 2मध्ये एक 20 क्वेश्चन्स आणि राऊंड 3मध्ये एक 25 क्वेश्चन. तर आरामात होतात 75 क्वेश्चन अशा अटेम्प्ट होतील. मात्र आपण अपेक्षा ठेवली की 60+ तरी तुमचे व्हावेत. ओके. आणि प्रॅक्टिस जेवढी कराल, आता हे मुद्दाम लेक्चर एक 7 दिवस आधी आणले कारण तुम्हाला एक प्रॅक्टिससाठी एक टाईम भेटावा, टाईम ड्युरेशन हातात असावं. तर 5 दिवस आता जे राहतील पुढचे तर इथून पुढं फक्त तुम्ही प्रॅक्टिसच करा. प्रॅक्टिस म्हणजे काय तर रोज जो पेपरचा टायमिंग आहे दॅट इज 11 ते 12, तर या टाईममध्ये रोज आता एक क्वेश्चन पेपर तरी ॲटलिस्ट सॉल्व करा प्रॅक्टिस सेट. ओके. आणि प्रॅक्टिस सेट सॉल्व करून झाल्यानंतर मग परत तुमचे स्कोअर टॅली करा. तुमची इम्प्रूव्हमेंट तुम्हाला डे बाय डे दिसत राहील. तर आजपासून जर सुरू केलं प्रॅक्टिस सेट सॉल्व करायला तर तुमचे एक 6 सेट सॉल्व होतील आणि 7वा तुमचा पेपर असेल. मग त्यावेळेस तुम्हाला बर्डन पण येणार नाही कारण आपण 6 दिवसापासून हीच प्रोसेस करत होतो. त्याच्यामुळे तुमच्या एक माइंडसेट बनून जातो की 11 ते 12 माझा एक्झाम टाईम आहे आणि त्यावेळेस एवढं प्रेशर पण येणार नाही. ओके.
तर अशा पद्धतीनं फॉलो करा टाइम टेबल, टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित तुम्ही अप्लाय करा एक्झाममध्ये, नक्कीच चांगले मार्क पडतील. ओके, तर एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.